मागील 5 वर्षांपासून रखडत पडलेल्या राज्यभरातील नगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर अंबाजोगाई नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी राजकिशोर उर्फ पापा मोदी व नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्टपणे संकेत दिसू लागले आहेत. अंबाजोगाई नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राजकिशोर पापा मोदी यांनी प्रारंभीपासूनच आपल्या उमेदवारीची संकेत देऊन सर्व प्रभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीवर भर दिलेला असून राजकिशोर पापा मोदी यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. प्रारंभी राजकिशोर पापा मोदी यांच्या विरोधात आमदार नमिताताई मुंदडा यांचे यजमान अक्षय भैया मुंदडा हे निवडणूक रिंगणात उतरतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या आणि याच अनुषंगाने मुंदडा गटाकडून चाचपणी आणि अंतर्गत सर्वेक्षणही करण्यात येत होते. निवडणूक आयोगाने नगर परिषद व नगरपंचायतच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा जाहीर केल्यानंतर राजकिशोर पापा मोदी यांच्या विरोधात भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी हे मैदानात उतरणार असल्याच्या पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरू लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने नगराध्यक्ष पदाची कुस्ती रंगणार अशा प्रकारच्या चर्चा सामान्य मतदारात सुरू झाल्या. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या मागासवर्गीय व मुस्लिम मतदानावर डोळा असल्याकारणाने दोघेही अधिकृत राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाहीत, तर ते आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरतील असा कयास बांधला जात असून नंदकिशोरजी मुंदडा यांच्या उमेदवारीच्या पोस्ट सोबतच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांच्या प्रत्यारोपाच्या पोस्टही सोशल मीडियावर चर्चेत असून अशा पोस्टमुळे शहरातील वातावरण दूषित तर होणार नाही ना अशा प्रकारची चर्चा नागरिक करू लागलेले असून दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर नाहक चर्चा व पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना लगाम घालून प्रत्यक्ष मैदानात काम करण्यासाठी सज्ज करण्याची वेळ आलेली आहे हे मात्र निश्चित. झुंजार न्यूजसाठी मी प्रांजली आंबेकर, अंबाजोगाई.